हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल गेट डिझायनरवर। फ्रेंड्स, हा आहे आपला क्लासचा दुसरा दिवस। पहिल्या पार्टमध्ये आपण मटेरियलची माहिती जाणून घेतलेली आहे। आज आपण बघणार आहोत कपडा स्टँडवर फिक्स कसा करायचा, निडल कशी पकडायची आणि चेन कशी बनवायची, म्हणजे बेसिक गोष्टी। हे बघा फ्रेंड्स, मी प्रत्येक क्लासमध्ये 3 ते 4 प्रत्येक व्हिडिओमध्ये 3 ते 4 दिवसाचा गॅप ठेवलेला आहे, कारण त्या 3 ते 4 दिवसामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करावी। नाहीतर तुम्ही पहिला पार्ट बघायचा आणि लगेच दुसरा बघायचा, लगेच तिसरा बघायचा, तसं नका करू। पहिले एक पार्ट बघा, त्याचे निदान 2 दिवस तरी त्याची प्रॅक्टिस करा आणि नंतरची स्टेप घ्या। एकदम घेतला ना तुम्हाला जमणार नाही आणि अवघडही वाटेल। चला, टाईम वेस्ट न करता आपण आजच्या पार्टला सुरू करू। सगळ्यात पहिले आपण कपडा रिंगवर फिक्स करून घेऊ। त्यासाठी खाली रिंग टाकून घ्यायची, त्याच्यावरती कपडा पांघरायचा। जी मोठीवाली रिंग आहे ती लूज करायची आणि त्याच्यावर ठेवून एकदम छान असं प्रेस करून घ्यायचं। प्रेस करून झालं, जिथं टाईट करायचं ऑप्शन आहे तिथं एकदम टाईट करून घ्यायचं। एकदम टाईट करायचं जेणेकरून आपला कपडा नंतर लूज पडणार नाही। हे बघा, मी एकदम टाईट असं करून घेतलेलं आहे याला। यानंतर आपण एका जो कपडा आहे त्याला असं खेचायचं आहे, जेणेकरून समोरून एकदम टाईट झाला पाहिजे आपला कपडा। त्यासाठी दोन्ही हाताने हळूहळू त्यातून आपल्याला असा कपडा बाहेर काढायचा आहे। हे लक्षात ठेवा, एकदम हळूहळू करायचं, कारण हा ठीक आहे आपण प्रॅक्टिस करतोय म्हणून साधा कपडा आहे। याच ठिकाणी जर ब्लाऊज पीस असला, जिथं ते कॉर्नर असतं का तिथं कपडा विरायची शक्यता असतात। पीस जर थोडासा हलका असला ना की तो विरतो, म्हणून थोडंसं हळूहळू त्याला असं प्रेस करायचं। हे बघा, एकदम टाईट असा झालेला आहे आणि ह्या थोड्याफार ज्या आड्या आहे ना ते आपण स्टँडवर फिक्स केलं का होऊन जातं। मी व्हाईट कपडा यूज करते, तुम्ही पाहिजे तो कपडा यूज करू शकता, काहीच हरकत नाही। हे बघा, यानंतर आपण बघूया स्टँडवर मी पहिलेच पाय फिक्स केलेले आहे। माझं स्टँड 16 इंचीचं आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे। आता हे बघा, तुम्ही नवीन आणणारे स्टँड म्हणून तुम्हाला त्याचं पहिले सेटिंग करून घ्यावं लागेल, लहान मोठं। मी माझ्याचं केलेलं आहे म्हणून माझ्या रिंगमध्ये हे परफेक्ट बसतं। तुम्ही जर नवीन आणलं असेल तर पहिले सेटिंग करून घ्या, जेणेकरून मग ते एकदम परफेक्ट बसायला पाहिजे, नंतर लूज व्हायला नको कपडा वगैरे। यानंतर आपण जे कपडा फिट केलं तर रिंगमध्ये ते घेणार आणि ही कॉर्नर याच्यात फसवणार। ते बघा, जसं आपण डब्याचं झाकण कसं लावतो तसं एका साईडने आपल्याला याला घालायचं आहे आणि नंतर सगळ्या साईडने असं हळूहळू प्रेस करत त्यात घालून द्यायचं। हे बघा, आता बिलकुल पण थोडी पण आडी नाही, पहिले तर थोड्याफार दिसत होत्या, आता बिलकुल पण एक पण असं आडी वगैरे नाही आहे आणि एकदम कपडा सपक झालेला आहे, तुम्ही बघू शकता। यानंतर आपण बघूया निडल कशी पकडायची। तर निडल आपले हे जे चारही हात आहे का याच्यामध्ये ठेवायचे आणि अंगठ्याने त्याला घुमवायचं। असं खाली घातलं की वरती काढताना असं थोडंसं घुमवायचं, ते वरती येतं। परत खाली टाकायचं, वरती घुमवताना थोडंसं घुमायचं। मी तुम्हाला दोऱ्याचं करून दाखवते, नंतर खालून कसं टाकायचं दोरा हे तर मी सांगणारच आहे, पण एक तुम्हाला सांगण्यासाठी। हे बघा, असा दोरा काढला, समोर टाकायचा, खालून दोरा गुतवला, वरती काढलं का थोडंसं असं गोल भिंगवायचं आणि जो पाठीमागचा दोरा आहे का त्यातून असं बाहेर काढून घ्यायचं। हे बघा, बाहेर काढला, समोर टाकायचं, परत खालून घुमवून घ्यायचं, वरती काढलं का जो पाठीमागचा दोरा आहे त्यातून हे फासा दिल्यासारखं थोडंसं गुंतून घ्यायचं आणि समोर घ्यायचं, परत खाली टाकायचं, समोर तेच वरती काढताना थोडंसं 90 डिग्री त्याला घुमवायचं, तेव्हा ते वरती निघणार, नाही तर ते मध्येच अटकतं। हे तुम्हाला शिकवण्यासाठी मी लांब लांब दाखवते चेन, नाही तर चेन एकदम जवळजवळ असते आपली। हे मी थोडंसं झूम करून दाखवलं तुम्हाला कळण्यासाठी। आता आपण प्रॉपर करूया, म्हणजे आपल्याला चेन कशी बनवायची हे मी तुम्हाला शिकवते। त्यासाठी हा साधा दोरा घेतलेला आहे मी, त्याच्यावर आपण पहिले जसं शिवण्यापूर्वी जशी गाठ मारून घेतो तशी एक चांगली गाठ मारायची, थोडीशी मोठी मारायची, जेणेकरून ती कपड्यात फसली पाहिजे, वरती नाही आली पाहिजे। मी पहिले तुम्हाला साध्या दोरानेच करून दाखवते, नंतर आपण जरीने किंवा सिल्क थ्रेडने करू। हे बघा, साध्या दोऱ्याने आपल्याला जे मनीचं वर्क करतो आपण त्याच्यासाठी बी आपल्याला साधाच दोरा वापरावा लागतो। आणि ही आहे थ्रेडवाली निडल। सगळ्यात पहिले आपण दोरा कसा पकडायचा, खालून आपण वरती काढायसाठी आपण जी गाठ केलेली ना ती गाठ आपल्याला अंगठ्याने अंगठ्याच्या साईडच्या बोटमध्ये पकडायची आणि त्याच्या 3 नंबरचं जे बोट आहे त्याच्यामध्ये दोरा असा हलक्या हाताने पकडायचा। नंतर आपण वरतून अशी निडल खाली टाकली, अशी खाली टाकली, त्यात हा दोरा गुंतवायचा आणि वरती काढायचा। परत एकदा करून दाखवते। हे बघा, अंगठ्या आणि शेजारच्या बोटात दोरा पकडायचा, वरतून खाली टाकलं, खाली निडल टोक खाली आलं की हे त्याच्यात असं गुंतून वरती काढायचं, कळलं? चला, आता मग आपल्याला ह्या दोरा आहे ना खाली टाकून द्यायचा आहे, खाली टाकून द्यायचा आणि आपल्याला ह्या बोट जे आता आपण पकडलं होतं
अंगठ्यात कसं पकडलं होतं, दोन्ही अंगठ्यात पकडून दोरा तसं आपल्याला एक खालून धरायचं आहे. मग आपण निडल त्याच्यात गुंतवणार. कधी पण निडल खाली घालताना निडलचं तोंड आपल्या साईडने पाहिजे, टोक. हे बघा, आता खालून आपण वरती असं खाली टाकलं, खाली दोन्ही एकाच टाईमला दोन्ही बी दाखवते. हे बघा, खालून असं गुंतलं, वरती काढलं, परत खाली दोरा टाकला, खाली बघा तुम्ही इकडच्या साईडला बघा कसा गुंतवला, खालून असा गोल गुंतवून घेतला, नंतर असं वरतून 90 डिग्री घुमवायचा, वरती काढायचा, परत खाली टाकायचं, 90 डिग्री घुमवायचं, वरती काढायचं, परत खाली टाकायचा, खालचा जो दोरा आहे तो खालून असा गुंतवायचा, 90 डिग्री घुमवायचं, वरती काढायचं. रिपीट तसंच वरती काढायचं, खाली टाकायचं, खालून घुमवून घ्यायचं, वरती काढताना 90 डिग्री घुमवायचं आणि वरती काढलं की समोर टाकायचं. हे बघा, हे तुमचं स्टार्टिंग असेल तर तुम्ही लांब लांब घ्या. पहिले चेन एकदम जवळ घेऊ नका. मी बी तशी लांब लांबच घेतली तुम्हाला कळण्यासाठी, पण चेन एकदम अशी जवळ असते ना, तशी घेऊ नका. पहिले लांब लांबच घ्या. एकदा जर तुम्हाला घ्यायला लागली का नंतर हळूहळू आपण त्याचा स्पेस कमी करू शकतो. तुम्हाला जर काही कळालं नाही ना, तर तुम्ही हा व्हिडिओ रिपीट बघा, कारण मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी जर काही डाऊट असलं तर मला कमेंट करा, मी तुमचा डाऊट क्लिअर करेन. पण एवढं लक्षात ठेवा, आरी वर्क असो कोणती गोष्ट असो, तुम्हाला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर चैन म्हणलं, चैन बी जरी असले, तुम्हाला 3 ते 4 दिवसाची प्रॅक्टिस गरजेची आहे. निदान 2 दिवसाची तरी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेची आहे. कारण तुम्ही जर प्रॅक्टिस केली नाही, स्टार्टिंगला तर आपला दोराच वरती येत नसतो. हळूहळू प्रॅक्टिस करत ही चैन येते आपल्याला, म्हणून याला प्रॅक्टिसचं खूप गरज आहे. हे बघा, आपली चैन तुम्हाला सांगितलं मी, खाली टाकायचं, वरती काढायचं, 90 डिग्री घुमवायचं आणि वरती काढायचं. आता आपली चैन झालेली आहे. याला आपण गाठ मारूया. मी गाठीसाठी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे नंतर, पण आता एक द एंड म्हणून सांगते. पहिले एकदा दोरा काढायचा, त्याच्यानंतर डबल त्यातून एकदा दोरा काढायचा. जी पहिला आपला गोल आहे त्यातून पहिलं दुसरं गोल पकडायचं आणि दोन्ही साईडने खेचायचं. मग आपली गाठ अशी पॅक बसते. जर तुमची साध्या दोऱ्याची चैन जर परफेक्ट आली तर नंतर तुम्ही जरीचा वापर करून चैन बनवा प्रॅक्टिससाठी. आणि ज्यांनी कोणी आजचा व्हिडिओ बघितला आणि पहिला व्हिडिओ त्यांच्याकडून स्किप झालेला आहे, त्यांनी पहिला व्हिडिओसुद्धा बघा. आणि ज्यांना आरी वर्क करायची इच्छा आहे त्यांनी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण याच्यामध्ये मी एकदम डिटेलमध्ये तुम्हाला आरी वर्क, बेसिक, ॲडव्हान्स आणि 3D वर्क शिकवणार आहे. तसंच ब्लाऊजवर मेजरमेंट कसं घ्यायचं आरी वर्कसाठी, स्लीवचं मेजरमेंट कसं घ्यायचं आणि डिझाईन कशी बनवायची, त्यानंतर ते ब्लाऊज स्टिच कसं करायचं, हे पण मी तुम्हाला एकदम क्लिअरली सांगणार आहे. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. थँक्यू.